आज आमच्या गोंडलीचा पहिला वाढदिवस होता. खरोखर काही क्षण आपल्या आयुष्यामध्ये खूप स्पेशल असतात आणि त्यामुळे सांगते की आजचा दिवस खूप स्पेशल आहे आमच्या सगळ्यांसाठीच. त्यामुळे देवाला नमस्कार करून घेतला. खरं तर प्लॅन्स माझे भरपूर होते पिल्लूसोबत, बट काही प्लॅन्स झाले आणि काही प्लॅन्स तसेच पेंडिंग राहिले. असो, सकाळी नाश्ता, जेवण वगैरे सगळ्यांचा बनून झाला होता. त्यानंतर मला आज घरीच पावभाजी बनवायची होती. छोटीशी बड्डे पार्टी होती, जी आमच्या फॅमिली मेंबर्स सोबत आम्हाला सेलिब्रेट करायचा होता बड्डे. त्यासाठी 50 लोकांची पावभाजी घरी बनवायचं ठरवलं होतं आणि बिर्याणीसुद्धा. सो त्यासाठी मला जानूने खूप मदत केली. ॲक्च्युलीमध्ये पावभाजी बनवताना ना व्हेजिटेबल्स कट करणं महत्त्वाचं असतं. सो तिने सगळं मदत केली. इथे बघू शकताय बर्थडे गर्लचा स्वॅग काहीसा वेगळाच होता. नवीन सायकलवरती बसून छान मॅडम एन्जॉय करत होत्या. इथे पावभाजी बनवत असताना ना क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. मसाल्यांचं प्रमाण अचूक असायला पाहिजे वगैरे. आता बऱ्याच वर्षापासून जितके पण खाव्याचे बड्डे झालेले आहेत तेव्हा आम्ही पावभाजी बनवतो चालवलो आहे. आणि बऱ्याच वेळेस म्हणजे काय प्रत्येक वेळेला आम्ही घरीच पावभाजी बनवतो, म्हणून बऱ्याचपैकी अंदाजा आलेला आहे की कशी किती प्रमाणामध्ये क्वांटिटी असायला पाहिजे. पावभाजी बनवून होईपर्यंत इथे आहोनी मात्र सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. नंदेचा वरती फ्लॅट होता जो रिकामा होता, त्याचा आम्हाला छान भरपूर फायदा झाला. मस्तपैकी मोकळं साकळं छान डेकोरेशन करता आलं आणि केकसुद्धा एकदम परफेक्ट टायमिंगमध्ये आम्हाला मिळाला होता. खरं तर केक मी अगोदर आदल्या दिवशी सांगितला होता, थोडासा लेट सांगितला होता, म्हणून मला जरा टेन्शन आलं होतं की कसा मिळतो काय नाही. बट जी डिझाईन सांगितली होती, जे काही सांगितलं होतं आम्ही त्याच फ्लेवरमध्ये व्यवस्थित त्यांनी आम्हाला बनवून त्याच वेळेला पाठवला होता. सो ते पण एक काम होतं मोठं खरं तर. आणि इथे छान डेकोरेशन झालं होतं. आता मला धाकधूक होती की पिल्लू छान केक कटिंग करेपर्यंत शांत राहते का की रडते म्हणून. त्याचूट की तिने केक कटिंग करेपर्यंत अजिबात काही गोंधळ घातला नाही. छान केक कटिंग करून दिलं. सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं. त्यानंतर आम्ही केक कटिंग केला. आता केक कटिंग करताना ना खरं तर पिल्लू खूप मस्त एक्सप्रेशन्स देत होती. सगळ्यांकडे पाहून तिने स्माईल केली आणि केक ॲक्च्युलीमध्ये तिने टेस्ट पण केला. आता खरं तर एवढ्या लहान मुलांना केक दिला नाही पाहिजे, बट आता कधी कधी असं होतं ना की सेलिब्रेशनच्या वेळेला आपल्याला खरं तर त्या मुलाचाच बड्डे आहे, त्यामुळे थोडासा टेस्ट करू दिला होता आम्ही. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या होत्या, बट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिल्लूचे फोटोज क्लिक करणं. हे डेकोरेशन हे केकसोबत तिचा सिंगल फोटोज क्लिक करायचे राहिले होते. त्यातले त्यात माझे आणि पिल्लूचे पण फोटो अजिबात काढता नाही आले. असो, ह्या काही गोष्टी घडत असतात. बऱ्याच गोष्टी प्लॅनिंगमध्ये होतात, बऱ्याच गोष्टी नाही होत. बट तिने ह्या दिवसाचा खूप एन्जॉय केला. आम्ही पण जास्त एन्जॉय केला आणि ह्या सगळ्या मेमरीज मला कलेक्ट करायच्या होत्या. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे. चला पुन्हा भेटूत एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.